नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 7वी मराठी 13 नंबर पाठ अनामवीरा स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1. कवींनी असे का म्हटले असावे असे तुम्हाला वाटते? अ. स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली न वात. उत्तर आहे देशाच्या रक्षणासाठी प्राण देणारे सैनिक लोकांना अपरिचित असतात. लोकांना प्रत्येकाची नावे ही माहीत नसतात, म्हणून कवी म्हणतात, देशासाठी प्राण देणाऱ्या सैनिकांनी जिथे प्राण सोडले तिथे त्यांचे कुणी स्मारक उभारले नाही की स्मृतीला अभिवादन करण्यासाठी एक पवित्र ज्योत पेटवली नाही. आ. जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी. उत्तर आहे सैनिकाचे जीवन असे असते की एकदा का लढाई सुरू झाली की त्याला घरातून कुठल्याही परिस्थितीत कर्तव्यास हजर राहावेच लागते. शिवाय पुन्हा कधी घरी परतणार याची शाश्वती नसते. म्हणून लढाईच्या अग्निकुंडात जळण्यासाठी तू संसाराचा त्याग करून तत्परतेने जातोस असे कवींनी म्हटले आहे. ई. सफल जाहले तुझेच हे रे तुझेच बलिदान. उत्तर आहे अनामवीरा या कवितेत कुसुमाग्रज म्हणतात की आपल्या बलिदानाप्रित्यर्थ कुणी स्तंभ उभारले नाहीत, कुणी पोवाडे गायले नाहीत, कुणी आरती गायली नाही, पण याचा अर्थ बलिदान वाया गेले असा नाही. खरे तर त्याचेच बलिदान सफल झाले आहे. प्रश्न क्रमांक 2. खालील आकृती पूर्ण करा. देशासाठी प्राणार्पण केलेला सैनिक अनाम राहिला आहे असे कवींना वाटते. त्याची कारणे लिहा. 1. जनसेवा करूनही कुणाची भावना उधाणली नाही. 2. अनामवीराचे कुणी स्मारक उभारले नाही. 3. त्याच्या स्मरणार्थ कुणी दिवा लावला नाही. 4. रियासतीवर त्याचे नाव कोरले नाही. आणि 5. कुणा शाहिराने डफाबरोबर त्याची यशोगाथा गायली नाही. प्रश्न क्रमांक 3. खालील जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट. 1. धगधगता समराच्या ज्वाला. उत्तर आहे महाभयंकर युद्ध. 2. मरणामध्ये विलीन. उत्तर आहे शांतपणे मरण स्वीकारणे. 3. ना भय ना आशा. उत्तर आहे निर्भयपणे मनात कोणतीही आसक्ती न ठेवता. 4. नच उधाणले भाव. उत्तर आहे भावना व्यक्त न करणे. प्रश्न क्रमांक 4. खालील शब्दांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. 1. अनामवीर. उत्तर ज्या वीराच्या कर्तबगारीची दखल कुणीही घेतली नाही. 2. जीवनांत. उत्तर आहे जीवनाचा शेवट म्हणजेच मृत्यू. 3. संध्येच्या रेषा. उत्तर आहे संध्याकाळी जसजसा सूर्यास्त होतो तशी क्षितिज रेषा धूसर होत जाते, त्यास संध्येच्या रेषा म्हणतात. 4. मृत्युंजय वीर. उत्तर आहे मृत्यूवर विजय मिळवलेला वीर. लिहिते होऊया. तुम्ही कोण होणार ते ठरवा. त्या संबंधित मी काही प्रश्न दिले आहेत, त्यावर विचार करा. त्या प्रश्नांची उत्तरे तयार करून त्यांचे सलग लेखन करा. मी होणार. मी हे का व्हायचे ठरवले आहे? मी होण्याबाबत माझ्या कुटुंबातील सदस्यांची काय मते आहेत? होण्यासाठी मी काय प्रयत्न करणार? मी बनल्यानंतर भविष्यात काय काय करणार आहे? म्हणी ओळखूया. खालील वाक्य वाचा. वाक्याच्या अर्थानुसार योग्य म्हण लिहा. 1. गणपतरावांकडे जोपर्यंत प्रतिष्ठेचे पद होते, धनसंपत्ती होती, तोपर्यंत त्यांच्याकडे येणाऱ्या पै पाहुण्यांचा राबता होता. जसे ते सेवानिवृत्त झाले तसा माणसांचा वावर कमी झाला आहे. म्हणतात ना, असतील शिते तर जमतील भुते. 2. रेहानाची कंपासपेटी हरवली. तिने ती घरभर शोधली. शेजारी पाजारीही जाऊन पाहिले, पण कंपासपेटी कोठेच नव्हती. शेवटी ती रेहानाच्याच दप्तरातच सापडली. म्हणतात ना,
काखेत कळसा आणि गावाला वळसा. 3. पावसात भिजणाऱ्या कावळ्याने ठरवले, पावसाळा संपला की घर बांधायचे. पावसाळा संपला पण इकडे तिकडे फिरण्यात तो विसरून गेला. पुन्हा पावसाळा आला. पावसात भिजताना त्याला आठवले की आपण घर बांधायचे ठरवले होते. म्हणतात ना, फेकली तेव्हा टिकली. 4. फर्नांडिस खूप बुद्धिमान व प्रसंगावधानी म्हणून प्रख्यात होते. त्यांचा मुलगा फिलिप जसजसा मोठा होऊ लागला तसतसे त्याच्यात हे गुण दिसू लागले. गावातले सगळे म्हणू लागले, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. वाचा व लिहा. खालील उतारा वाचा. विरामचिन्हांचा योग्य वापर करून उतारा पुन्हा लिहा. मुलांनो, शाळेत तुम्हाला अनेक मित्र असतात. तुमची काळजी घेणारे, तुमचे आरोग्य जपणारे असे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत. कोण बरे आहेत हे मित्र? असा प्रश्न तुम्हाला निश्चितच पडेल. आपल्याला फळे फुले सावली देणारे वृक्ष, आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नद्या, श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा, आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन, अर्थातच आपल्या सभोवतालचा निसर्ग हाच आपला खरा मित्र आहे. उत्तर: मुलांनो, शाळेत तुम्हाला अनेक मित्र असतात. तुमची काळजी घेणारे, तुमचे आरोग्य जपणारे असे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत. कोण बरे आहेत हे मित्र? असा प्रश्न तुम्हाला निश्चितच पडेल. आपल्याला फळे फुले सावली देणारे वृक्ष, आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नद्या, श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा, आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन, अर्थातच आपल्या सभोवतालचा निसर्ग हाच आपला खरा मित्र आहे. तुम्हाला काय करायला आवडते ते सांगा. त्यासंबंधी खाली काही प्रश्न दिले आहेत, त्यावर विचार करा व लिहा. तुमचा आवडता छंद कोणता? त्यासाठी तुम्ही दिवसभरात किती वेळ देता? उत्तर आहे, माझा आवडता छंद म्हणजे वाचन. मला गोष्टींची पुस्तके वाचायला आवडतात. मी दिवसभरात 1-1.5 तास या छंदाला वेळ देतो. तुमच्या आवडत्या छंदाबाबत तुमच्या घरातील व्यक्ती तुम्हाला कोणती मदत करतात? उत्तर आहे, माझे आई वडील मला नेहमी नवनवीन पुस्तके आणून देतात. माझे बहीण भाऊ व इतर नातेवाईक माझ्या वाढदिवसाला मला विविध पुस्तके भेट म्हणून देतात. माझ्या आईने मला घराजवळ असलेले वाचनालय लावून दिले. विद्यार्थी मित्रांनो, इझी सोल्युशन क्लासेस चॅनलवर सर्व विषयांचे स्वाध्याय अपलोड करत आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील स्वाध्याय अभ्यासा. थँक्स फॉर वॉचिंग.